व्यवहारिक ज्ञान याची जोडी करून कशी विकास करायला पाहिजे। आणि विदुराने सांगितलं की त्यापेक्षा हे अधिक म्हणजे अध्यात्म लक्षात ठेवून करायला पाहिजे। शरद पवारजींच्या जीवनामध्ये सतत फिरणं, सतत भेटणं, मला असं वाटतंय की सर्वात जास्त महाराष्ट्रातले चीफ मिनिस्टर जर कुठे महाराष्ट्रात फिरणारे आणि देशात फिरणारे कोणी असतील तर त्याच्या यादीमध्ये शरद पवारांचं नाव सुद्धा येईल असं मला वाटतं। आणि व्यवहार तर त्यांना समज असतोच, परंतु दुष्ट प्रवृत्ती करून राजकारण माणसं कसे करतात हेही त्यांच्या लक्षात येतं। आणि त्याचा परिणाम न होऊ देताना सत्सद विवेक बुद्धी आपण कशी बाळगून ते राजकारण करायला पाहिजेत हे सुद्धा लक्षात घेऊन विदुर नीती सुद्धा अंमल करून, भीष्माची नीती अंमलकर करून आणि शुकमुनींनी धृतराष्ट्राला सांगितलेली नीती कधीही अंमलात न आणू देताना त्यांनी काम केलेलं आहे। अशा एका महान भारताच्या पुत्राचे, आपल्या देशाच्या पुत्राचे 50 वर्षाचं आयुष्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण सर्वजण एकत्र झालेलो आहोत। हे अतिशय आनंदाची आणि योग्य अशी बाब आहे। याच्यापेक्षा अधिक पुष्कळसं बोलण्यासारखं आहे, परंतु आणखी तुम्हाला मोठी भाषणे ऐकायची आहेत म्हणून मी भाषण या ठिकाणी संपवतो आणि आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो आणि ते कुठेही असो आपल्या सर्वांना त्यांचं योग्य मार्गदर्शन मिळत राहो आणि सहकार मिळत राहो अशा प्रकारची आशा करून, प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आणि कार्यकर्त्याचे आभार मानून मी आपल्याला सांगतो आहे। धन्यवाद साहेब। ज्यांच्या हस्ते मराठवाड्यानं हा कृतज्ञतेचा गौरव सोहळा आयोजित केलेला आहे असे आदरणीय केंद्रीय मंत्री माननीय आमदार नितीनजी गडकरी साहेबांना विनंती आहे की आपण या प्रसंगी मार्गदर्शन करावं, मनोगत व्यक्त करावं। आजचे सत्कार मूर्ती मान्य पवार साहेब, आज या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय शिवराज पाटील, मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो आणि बहिणींनो, संसदीय कार्याचा 50 वर्षाचा जो इतिहास आहे या पवार साहेबांच्या कार्याचा गौरव करण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालो आहोत। सत्काराच्या कार्यक्रमामध्ये साधारणतः ज्या व्यक्तीचा सत्कार होत असतो त्याच्याबद्दल चांगलं बोलणं ही प्रथा असते। काही मनातून बोलतात, काही मनात नसतानाही बोलतात, पण तसे आज कोणीही वक्ते इथे नाही आहेत। पण मी मात्र मनातून बोलणार आहे। याचं कारण असं आहे की पवार साहेबांपासून या 50 वर्षाच्या कारकिर्दीतून माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या तरुण पिढीच्या लोकांना काय शिकण्यासारखं आहे ते जर आपल्याला समजलं तर मग आपण पवार साहेबांचा हा 50 वर्षाच्या कार्याचा गौरव केला, या कार्यक्रमाचा तो उपयोग झाला असं म्हणता येईल। काही नेते असे असतात की जे कुठल्याही पदावर गेल्यानंतर त्या नेत्यांची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढतो, आणि काही नेते असे असतात जेव्हा ते मोठ्या पदावर जातात तेव्हा त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वामुळे त्या पदाची प्रतिष्ठा वाढते। पवार साहेबांना जी काम करण्याची संधी मिळाली त्या संधीतून नेहमी त्यांनी त्या पदाची प्रतिष्ठा वाढवली, आणि ही पदाची प्रतिष्ठा वाढवत असताना राजकारण, समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण, कृषी क्षेत्र, ग्रामीण क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सामाजिक सद्भाव, सामाजिक न्याय आणि आर्थिक ग्लोबल नीतींपासून तर गावाच्या विकासापर्यंतचं चिंतन याची अनेक उदाहरणं त्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारातून पाहायला मिळाली आहेत। मी जेव्हा नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी नेता म्हणून 21 वर्षाचा
असताना लॉ कॉलेजमध्ये तृतीय वर्षाला शिकत होतो, त्यावेळी पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्या आधीच्या काळामध्ये इमर्जन्सी 75 साली आली होती. आणीबाणीच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये ते मंत्री होते आणि त्या संपूर्ण काळामध्ये एक विद्यार्थी म्हणून त्या संघर्षाच्या इतिहासात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. लोकतंत्र, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या 3 गोष्टीबद्दल काँग्रेस पक्षाच्या धोरणामध्ये नेहमीच आग्रह राहिलेला आहे. आणि पवार साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी काँग्रेसमधून बाहेर निघाल्यानंतर त्यांनी समाजवादी पक्ष, समाजवादी काँग्रेस असं त्या पक्षाचं नाव दिलं होतं. पण मला एक गोष्ट लक्षात आली की 1947 साली जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी सोशलिस्ट कम्युनिस्ट विचारधारा स्वीकारली, त्यावेळी रशियाचं यशस्वी मॉडेल त्यांच्यासमोर होतं. जवाहरलाल नेहरू द्रष्टे नेते होते आणि त्यांच्या काळामध्ये 3 विचाराचा बोलबाला होता. काही लोक कम्युनिस्ट विचारधारावर होते, काही समाजवादी होते आणि त्याचवेळी काही लिबरल इकॉनॉमी म्हणून स्वतंत्र पक्षाच्या नावाने देखील राजकारण करत होते. आज स्वातंत्र्य मिळून 70 वर्षापेक्षा जास्त काळ निघून गेलेला आहे. पवार साहेबांसारखे नेते यांचं वैशिष्ट्य हे आहे की काळाच्या ओघामध्ये आपल्या आर्थिक चिंतनातून देशाला कशाची आवश्यकता आहे याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन त्यांनी नेहमी विचार केला. मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून चीनच्या राष्ट्रपतींनी आम्हाला निमंत्रित केलं होतं आणि मी 7 दिवस चीनमध्ये होतो आणि चीनच्या पक्षाचा, चीनचे सगळे राष्ट्राध्यक्ष सगळ्यांना भेटण्याची मला संधी मिळाली. आणि एक गोष्ट लक्षात आली की कम्युनिस्ट विचारधारेचा लाल झेंडा सोडल्यास कुठेच मला कम्युनिस्ट विचारधारा दिसली नाही. त्यावेळी मी चीनच्या कम्युनिस्ट राष्ट्राध्यक्षांना विचारलं की तुम्ही अमेरिकेच्या लिबरल इकॉनॉमीचा आधार घेऊन काम करता आहात आणि मार्क्स आणि लेनिननी जो सिद्धांत सांगितला त्याच्या विचाराशी जोडणारी तुमची कृती नाही आहे. देर इज अ कॉन्ट्रडिक्शन बिटवीन युअर थिंकिंग अँड युअर आयडिओलॉजी अँड ॲक्च्युअल पॉलिसीज. तेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं की माझा विचार जे आहेत ते याकरता महत्त्वाचे आहे की कोणता विचार अंगीकार केल्यानंतर माझ्या देशाचा विकास होणार आहे ती माझी प्राथमिकता आहे. जे काल होतं ते आज नाही आणि आज आहे ते उद्या नाही. आणि म्हणून गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर करायची असेल तर व्यावहारिक आधारावर पुढे कसं गेलं पाहिजे याचा विचार करून आम्ही आमची धोरणं ठरवलेली आहेत. आज कम्युनिस्ट विचारधारा रशियापासून चीनपर्यंत संपली. हंगेरी नावाच्या देशामध्ये बुडापेस्ट नावाचं शहर आहे. त्या शहराच्या एका बगीच्यामध्ये खूप पुतळे उखडून एका कोपऱ्यात ठेवलेले आहेत आणि ते कार्ल मार्क्सपासून लेनिनपर्यंत सगळ्यांचे पुतळे आहेत. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथल्या अँबॅसेडरला विचारलं असं का केलं, तर त्यांनी मला सांगितलं की लोकांना कम्युनिस्ट विचारधारेच्या विरुद्ध एवढा क्षोभ झाला की त्यांनी चौकातले पुतळे उखडून फेकले, ते कोपऱ्यात ठेवलेले आहेत. पण मी केवळ कम्युनिस्टांबद्दल बोलतो असं नाही, समाजवादी बाबतीत देखील आज ती स्थिती झालेली आहे. ज्यांनी समाजवादी पार्टी म्हणून विचार स्वीकारला त्यांना देखील काळाच्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टी कळल्या. आणि मी ज्या विचारधारेवर काम करतो त्या देखील मी नेहमी सांगतो की जे माणसं इतिहासामध्ये, आर्थिक विचारामध्ये पुस्तक लिहितात त्यांनी लिहिलं असेल की हत्ती म्हणजे हा आहे आणि आपण तेच जर लक्षात ठेवलं तर कधी कधी आपल्या लक्षात आहे की आपण ज्याला हत्ती समजतो तो हत्ती नाही आहे, तो घोडा आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष स्थिती काय आहे ती बघून काळाच्या अनुरूप आपण विचार ठरवले पाहिजेत. आमच्याकडे आम्ही कॉम्प्युटरला विरोध केला. मारुती गाडी आली ज्यावेळी संजय गांधींनी आणली त्याला सगळ्यांनी विरोध केला. पण मारुती गाडी आली नसती तर देशाचं ऑटोमोबाईल सेक्टर कधी सुधारलं नसतं आणि 4.5 लाख करोडची इंडस्ट्री झाली नसती आणि लाखो मुलांना कधी रोजगार मिळाला नसता. पण काळाच्या ओघात अभिनिवेशामध्ये आम्ही लोक आपापल्या विचारधारेचं बोलत असतो कारण ते कर्मपाप असतं आणि पक्ष म्हणून त्याचं बंधन असतं. पण पवार साहेबांचं विशेषता ही होती की जरी ते समाजवादी विचार आणि समाजवादी पार्टी हे सगळं बोलत असले तरी त्यांनी आर्थिक निर्णय करत असताना त्यांच्यामध्ये मुक्त आर्थिक व्यवस्थेच्या आधारावर समाजातला गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी
याचं कल्याण करणारी आर्थिक नीती कोणती आवश्यकता आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी सातत्याने निर्णय घेतले. आणि म्हणून काळाच्या ओघामध्ये देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहित असताना असं लिहून ठेवलेलं आहे आणि केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाने ते आपल्या निर्णयात दिलेलं आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. पण त्याचबरोबर त्यांनी हेही लिहून ठेवलेलं आहे की देर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट. आणि म्हणून ज्या ज्या विचारधारेच्या ज्या ज्या थोर पुरुषांनी त्या त्या काळामध्ये जे जे विचार लिहून ठेवलेले आहेत ते विचार श्रेष्ठ आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूजींनी मांडलेला विचार असेल, डॉक्टर राम मनोहर लोहियांनी मांडलेला विचार असेल किंवा कम्युनिस्ट पार्टीच्या विचाराच्या आधारावर मांडलेला विचार असेल, पण काळाच्या ओघामध्ये पुस्तकातल्या विचाराला व्यावहारिक आधारावर जोडून समाजाच्या हिताकरता काय आहे, कशातून रोजगार निर्माण होणार आहे, कशातून गरिबी दूर होणार आहे, कशातून शोषित पीडित माणसाचं कल्याण होणार आहे, याचा पूर्ण दृष्टिकोन समोर ठेवून व्यवसाय अनुकूल, युगानुकूल आणि गरिबाभिमुख आणि विकसनशील आणि त्याचबरोबर केंद्रबिंदू गरीब माणूस मानून आर्थिक निर्णय करण्याची आवश्यकता होती आहे. आणि म्हणून मला थोडंसं जे अर्थशास्त्र समजलं त्यावेळी पवार साहेबांनी नेहमी विकासाचं राजकारण केलं. मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिला BOT रोडचं काम सुरू केलं त्यावेळी जयंतराव इथे आहेत पाटील आणि RR पाटील होते. त्यांनी मला असा प्रश्न विचारला होता की तुम्ही महाराष्ट्रात रस्ते आणि पूल आता BOTवर बांधायला सुरुवात केलेली आहे, तुमचं सरकार तुम्ही BOTवर चालवायला का देत नाही, असा विधानसभेत प्रश्न विचारला होता. परंतु नंतरच्या ओघामध्ये BOT सगळे सरकार बदलले, ते कंटिन्यू झालं. याचं कारण तुम्ही सगळ्या गोष्टीचं नाटक करू शकता, पैशाचं करू शकत नाही आणि त्यामुळे त्या विचाराला लोकांनी स्वीकारलं. आणि ज्यावेळी मनोहर जोशींकडे मिटिंग झाली एक्सप्रेस हायवे करता तेव्हा पवार साहेबांनी सांगितलं की इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. मला टेन्शन होतं की आज पवार साहेब काय भूमिका घेतात, एक्सप्रेस हायवे बांधता येईल की बांधता येणार नाही. त्यावेळी कृष्णराव भेगडे म्हणून आमदार होते विधान परिषदेमध्ये आणि त्यांनी पहिलं भाषण केलं आणि शेतकऱ्यांना 10 लाख रुपये एकर त्यावेळी मिळाले पाहिजे अशी भूमिका मांडली. आता 10 लाख रुपये एकर त्यावेळी दिले तर हायवेची किंमतच बांधणंच शक्य नव्हतं. पवार साहेबांनी त्यांना थांबवून सांगितलं. तिथे मला पवार साहेब सगळ्यात मेले ओळखायला मिळाले. त्यांनी सांगितलं, कृष्णराव, शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदलाही मिळाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता एक्सप्रेस हायवे पण झाला पाहिजे. या दोघांचाही मार्ग आपल्याला काढायचा आहे. हे मांडणारा पहिला त्यांचा विचार, त्याची परिचयाची ओळख मला झाली. आणि म्हणून त्यांनी वेळोवेळी जे निर्णय घेतले ते लोकाभिमुख होते. आर्थिक विचारावर कोणाची छाप नव्हती. शेतकऱ्यांच्या हिताकरता काय आहे. आणि एकीकडे गरीब शेतकऱ्यांमध्ये ते लोकप्रिय राहिले तर दुसरीकडे कॅपिटलिस्ट थिंकिंग करणाऱ्या कॉर्पोरेट सेक्टरला देखील ते आपले वाटायला लागले. पण आपल्यामध्ये अशी प्रवृत्ती निर्माण झाली, काही लोक बोलायला घाबरतात, मी काही बोलायला घाबरत नाही. आपल्याला संपन्न माणसाबद्दल आणि इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या माणसाबद्दल द्वेष आहे. कारण मी पण भीक मागीन आणि माझ्या भाऊला सगळ्यांनी भीक मागितलं, मला मोठा आनंद होतो. पण एखाद्याच्या बाजूच्या घरात जर पोटभर जेवण झालं तर सगळे त्याच्या विरोधात की आम्ही सगळे भुके आहोत पण याला जेवायला का मिळालं. कारण आम्हाला लोकांचा विकास सहन होत नाही. पण जोपर्यंत हजारो लोकांचा विकास होणार नाही आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार नाही तोपर्यंत हजारो रोजगार निर्माण होणार नाही. आणि रोजगार निर्माण झाले नाही तर गरिबी दूर होणार नाही. आणि त्यामुळे या नवीन आर्थिक चिंतनामध्ये अमेरिकन लिबरल इकॉनॉमी जी होती त्याचेही काही धोके आहेत. ते एकांगी आहेत. आणि कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट थिंकिंग देखील एका टोकावर आहे. पण या कुठल्याही विचाराचा ठप्पा न ठेवता विकासाभिमुख आणि गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचा केंद्रबिंदू मानून आर्थिक चिंतनातून त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतले आणि त्या निर्णयामागे औद्योगिक विकासाच्या, कृषी विकासाच्या मागे या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण मुलांना रोजगार कसा मिळेल, या उद्योगामुळे या भागाचा विकास कसा होईल. मला परवा मी अमेरिकेमध्ये होतो आणि मला बोईंग कंपनीचे अध्यक्ष भेटायला आले. त्यावेळी अमेरिकेच्या बोईंग कंपनीचे उपाध्यक्ष साहेबांना ओळखतात चांगलं, काय नाव त्याचं, केसकर बरोबर होते. आणि केसकर आणि अमेरिकन चेअरमन माझ्याशी बोलत होते. त्यावेळी केसकरनी मला सांगितलं की ज्यावेळी इंडियन एअरलाइन्स करता 70,000 कोटीची विमानं घेतली
तेव्हा शरद पवारांनी मला बोलावलं आणि सांगितलं की विदर्भ मागासलेला आहे आणि विदर्भामध्ये एक MRO मेंटेन करण्याकरता विमानाचा बोईंगच्या विमानाकरता MRO नागपूरला झाला पाहिजे. विदर्भाच्या विकासाकरता फार उपयोगाचं राहील आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हे करत असताना विदर्भाकरता हे MRO जो आहे 700 कोटी रुपयाचा त्यावेळी मंजूर झाला आणि ही सूचना करणारे शरद पवार होते. हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला याचा अतिशय आनंद झाला. आज त्या MROमुळे आमच्याकडे 2000 मुलांना रोजगार मिळणार आहे. त्याचा 8 तारखेला आता मी आणि देवेंद्रजी आणि मंत्री उद्घाटन करणार आहोत. स्टेट ऑफ आर्ट प्रफुल्ल पटेल आणि पवार साहेबांमुळे आम्हाला MRO मिळाला आणि आज त्या MROमुळे जगातली सगळी बोईंगची विमानं आमच्याकडे सर्व्हिसिंगला येणार आणि तिथे टालची एक फॅक्टरी उघडलेली आहे आणि बोईंग आणि एअरबसचे 1100 स्पेअर पार्ट्स नागपुरात तयार होतात. आता तो दिवस दूर नाही की नागपुरात बोईंग विमानं बनवण्यात देखील पर्यंत आम्ही पोहोचू शकतो. याची सुरुवात MROमुळे झाली. त्यामुळे पवार साहेबांच्या चिंतनातला विकासाभिमुख दृष्टिकोन हा मला नेहमी आवडला. दुसरं, ग्रामीण आणि कृषी क्षेत्राबद्दलची संवेदनशीलता आहे त्यांची विशेषता राहिली. द्राक्ष उत्पादक शेतकरी असो, कांदा उत्पादक शेतकरी असो, ऊस उत्पादक शेतकरी असो, कापूस उत्पादक शेतकरी असो, कारण आपल्या इथल्या राज्यकर्त्यांमध्ये मोकळेपणे बोलायची संधी नसते. जर एकाधिकार कापूस खरेदी महाराष्ट्रात नसती आली तर महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं भविष्य बदलून गेलं असतं. पण एकाधिकार आला, सरकारी यंत्रणा आली, कापसाच्या रुईमध्ये जोडे टाकले, माती टाकली, कापूस निर्यात केला, गाठी, बदनाम झालं, पूर्ण एकाधिकारात घाटा झाला, सत्यानाश झाला आणि बाजारभावापेक्षा शेतकऱ्यांना कमी भाव मिळायला लागला. पण आमची बोलायची हिंमत नव्हती, कारण बोललं तर लोक काय म्हणतील. आता पवार साहेबांच्या माझ्यात थोडा फरक आहे. मी नेहमी सांगतो लोकांना पटलं तर द्या मत, नाही तर नका देऊ. मी आहे तो असाच आहे. खरं बोलायचं असेल तर बोललंच पाहिजे आणि ते जर बोललं असेल तर आपण जर बोलणार नाही, त्यात जर देशाचं आणि गरीब माणसं येतील तर बोललं पाहिजे. पण साहेबांनी एक केलं, बोलण्यापेक्षा त्यांची कृती मात्र अशीच राहिली की त्यात गरीब माणसाचं हित कसं राहील. आणि म्हणून द्राक्ष उत्पादक असतील, कांदा उत्पादक असतील, साखर कारखानदार, मी आता वारंवार त्यांच्या मागे असतो. मी शेतकरी आहे, 3 साखर कारखाने चालवतो. म्हटलं साहेब, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला साखर कारखाना म्हणजे सगळे 75पेक्षा मेरिटमध्ये पास झालेले मुलं आहेत त्यांची शाळा आहे. 60 वर्षापेक्षा जास्त मार्क मिळाले म्हणजे मराठवाड्यातले साखर कारखाने आहे आणि 100 पैकी 30च्या आत जे सगळे गुण घेतले आहेत ते विदर्भातले कारखाने आहेत. खडकावर डोकं आपटण्याचा प्रकार आहे. मी पाप केलं म्हणून साखर कारखाना उघडला भावनेच्या भरात. अपयश सहन होत नाही. आता मी चांगला आहे, 3 कारखाने बरोबर आहे. आता 10 लाख टनाचं क्रशिंग आहे. पण माझ्या आयुष्यातली अनेक वर्ष मी फुकट घातली. पण या परिस्थितीमध्ये यामध्ये कसा बदल करता येईल. इथेनॉल, बायोडिझल, BioCNG, इलेक्ट्रिक, मिथेनॉल आणि आता 2nd जनरेशन इथेनॉल. मी नेहमी त्यांच्या मागे लागतो की साहेब तुम्ही बोला, तुम्ही एकदा मोदींना जाऊन सांगा, मी आहो बाकीचं फॉलोअप करायला, तुम्ही फक्त पुश करा. आणि मला एक गोष्ट सांगितलेली आहे की जी व्यवस्था नाही देत नाही ती उद्ध्वस्त करा. मी आमच्या सेक्रेटरीला सांगा, मी मंत्री आहे, तू सेक्रेटरी आहे, तू नोकर आहे, मी मालक आहे, मी म्हणेन तसं सरकार चालेल, तुझ्या इच्छेने नाही चालणार. नाही ऐकलं तर 5व्या बदलावून खाली ढकलून देईन म्हटलं मी. कारण माझ्या जुन्या विद्यार्थी चळवळीत माझ्यावर नक्षलवादाचा बराच प्रभाव होता. आणि मग आज या देशामध्ये पवार साहेबांनी ग्रामीण आणि कृषी क्षेत्रामध्ये जेवढे निर्णय घेतले, जी दृष्टी दिली ती नवीन पिढीकरता उपयोगाची आहे. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती महाराष्ट्रातला मराठी माणूस कधीच समजू शकत नाही. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो आणि आता मी केंद्रात मंत्री आणि आता महाराष्ट्रात तर मी फार काही राहत नाही. पण मी मेघालय, त्रिपुरा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, ओरिसा, आंध्र प्रदेश सतत फिरत असतो. आणि एक दिवस मला मुलायम सिंग मला आले आणि पार्लमेंटच्या लॉबीत मला म्हणाले कि नितिन मेरे समझ में नहीं आता. बोला क्या हुआ. बोले शरद पवार और आप मनोहर जोशी के सत्कार में गए थे मुंबई में. मतलब हाँ. बोले तुम्हारे पार्टी वाले नाराज नहीं हुए. बोला हमको कोई नहीं पूछता, नाराज कौन होगा. मतलब और हम किसी को पूछ के जाते भी नहीं. बोले आपका हाईकमांड. बोले कोई हाईकमांड नाही, आम्ही हाईकमांड आहे. म्हणजे आमची पार्टीची प्रतिमा अशी आहे अशोकराव की आम्ही आदेशावर चालतो. पण आम्ही आदेशावर चालत नाही. पण शिवराज पाटील आणि अशोकराव चव्हाणांना अनुभव असेल की आदेश कसे असतात.
मी अध्यक्ष असताना 10-12 मुख्यमंत्री आमच्या पक्षातले होते, पण 12-1 वाजेपर्यंत भेटायचे आणि आजही आमच्या पार्टीत कोणाचं नाही चालत. मी गमतीने एकदा म्हणालो होतो की माझ्यापेक्षा द्रौपदी भाग्यवान होती, कारण तिला 5 जण होते, मला 105 जणांना विचारल्याशिवाय निर्णय करता येत नाही. आणि आजही आमच्या पक्षातला कोणताही निर्णय मोदी नाही ठरवू शकत. केव्हा आमच्या पक्षाचा पुढला अध्यक्ष कोण होईल कोणीच सांगू शकत नाही, पण तुमच्या पक्षाचा पुढला अध्यक्ष कोण होईल हे छोटा माणूस देखील सांगू शकेल की हाच होणार. म्हणजे मी टीका नाही करत आहे, वेगळ्या अर्थाने घेऊ नका. पवार साहेबांनी लोकशाहीवर श्रद्धा ठेवून, मी आता गमतीने म्हणलं की साहेब कुशल संघटक आहेत, ते नेहमी सरदारांना एकत्रित केलं. आमच्या पक्षामध्ये, काँग्रेस आणि आमच्या पक्षामध्ये जे ग्रामपंचायतीत निवडून नाही आहेत ते लोकसभेत निवडून येतात, कारण आमचा पक्ष हवेवर चालतो. नाही, खरं आहे ते, कारण आमच्याकडे कोणाला तिकीट मिळालं. पण पवार साहेबांनी जेवढे लोक निवडले, तो प्रत्येक जिल्ह्यातला दमदार नेता आहे, तोही हुशार आहे. पवार साहेबांवर किती दिवस राहायचं, केव्हा राहायचं आणि केव्हा सोडायचं हे कॅल्क्युलेशन करा. पण पवार साहेबांना माणसाची पारख आहे, त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन देखील त्यांनी शक्तिशाली नेते